साहेब आला कोण? साहेब मी करतो. हा बघ. काय झालं? काय? एक मिनिट. साहेब टाइम लागेल. लागू दे. हा पण जरा लवकर. हो साहेब. खूपच ऊन आहे ना? हो. ए नाम्या, फ्रीजचं बटन बंद केलंयस का? हा केलंय मगाशी. केलंय. आय आय ग देवा. आत्या, हं? अगं बाई, काय ग? सगळे लाईट्स बंद काय आहेत आणि तू अशी का बसली आहेस? अगं काय करणार, वारा घेत बसले नुसती. लाईट गेलेत. गेले? अगं काय कळत नाही बाई, सगळेच वैतागलेत नुसते. असे अचानक कसे गेले? तेही दिवाळीच्या दिवशी. बिल पण भरले आत्या आपण. अगं हो, फॉरेन काकांनी चौकशी केली ना, तर ते शेजारी काय ते राहतात त्यांचं, हा जाधव, हा त्यांचे लाईट कापायचे तर चुकून आपलेच कापले. चुकून? काय मूर्खपण आहे हा? तर काय, अशी कशी चुकून कापतात लाईट? दे इकडे, मी त्यांना फोन करते. काका मगासपासून फोन करतायत, बिझी लागतोय. नाही, मी परत एकदा करते. हे बघ. त्यांच्या ऑफिसरशी बोलते जरा. बिझी लागतोय. मग हा बोलला होता ना. मी एक काम करते, लगेच त्यांना भेटून येते. मी येतो सोबत. तू? हे बघ, मी फक्त सोबत येतो, काही बोलणार नाही, भांडणारही नाही. नाही तसं नाही. तुझ्या घरी पण दिवाळी आहे, घरी वाट बघत असतील ना? हो. नाही. मी जाऊन येते, बघून येते काय म्हणतात. ये लवकर ये. ये तन्मय, ये बस. ये माझ्या बरोबर बस. काय करणार, लाईट गेले तर करणार काय? काही नाही करू शकत. अहो, असं कसं बोलता साहेब तुम्ही? नाही नाही, तुमचा माणूस उद्या येणार, पण तोपर्यंत आम्ही अंधारात बसायचंय का? काय साहेब, प्लीज असं करू नका. सणासुदीच्या दिवशी असं कसं होतं? अहो, चुकून म्हणजे दिवाळीच्या दिवशी. हे घर आहे आमचं, खानावळ आहे आमची इथे. हे सगळं अंधारात ठेवायचंय का मी उद्यापर्यंत? हो प्लीज बघा काहीतरी साहेब, पाठवा कोणाला तरी. तू गेला नाहीस अजून? मी जेव्हा नाशिकमध्ये आलो तेव्हा तू मला आधार दिलास, तुझ्या घरचं खायला दिलंस. आता तू प्रॉब्लेम मध्ये असताना मी तुला सोडून जाईन? ही छोटीशी पणती बघ, केवढूसाची, पण लढते की नाही अंधाराशी, अगदी तुझ्यासारखं.
पण अशी किती काळ एकटी राहील? ती एकटी नाही पुरी पडणार. कधीतरी तेल संपेलच आणि विझेल कधीतरी. म्हणून तिच्या जोडीला आणखी एक पणती ठेवायची, साथ द्यायला. तेवढा प्रकाश पुरेसा होईल? आजच्या आयुष्याला पुरेल तेवढा प्रकाश. बघायचंय? या या. आता बघा. सरता रात की उमेद ही तरी देऊन गेले हे वा 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 वा. हे सगळं कसं? जुगाड. त्यावरच आपलं आयुष्य चालू आहे ना. माझ्याकडे 2 पर्याय होते, एक चांगला, एक वाईट. वाईट खूप सोपा होता, आपणच आपली वीज चोरायची. पण मी चांगला पर्याय निवडला. पण ते तर म्हणत होते की उद्यापर्यंत वीज येणं शक्यच नाहीये. ठरवलं तर सगळं काय होतं. मी त्यातल्याच एका माणसाचं घर शोधलं, त्याला इथे घेऊन आलो, त्याच्याकडनं काम करून घेतलं आणि त्याला परत सोडून आलो. पण हे सगळं का? तुझ्यासाठी. तुम्हा सगळ्यांसाठी, तुम्हा सगळ्यांच्या आनंदासाठी. खरं सांगू, तुम्हा सगळ्यांचे असे पडलेले चेहरे बघून मी घरी जाऊन जर पणती लावली असती तर मला खूप वाईट वाटलं असतं. दिवाळीत महत्वाचं काय तर पणती लावलं. ती मी इथे लावली काय आणि माझ्या घरी लावली काय फरक पडतो? अरे थँक्यू रे, थँक्यू. आता दिवाळी अंधारात जाणार नाही, उद्याच उद्या बघू. चल 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 सगुणा, अरे हिरा चला कामाला लागा. मेंबर्स याची वेळ झाली माहितीये का? अगं लवकर चला बाबा, आता सगळं व्यवस्थित होऊन जाऊ देत एकदाच. हं. थँक्यू तन्मय. प्लीज आभार मानू नको. मी हे माझ्या माणसांसाठी केले, माझ्यासाठी केलंय. काय रे, संध्याकाळच्यात येणार होतास ना? पण रात्र संपायच्या आत आलोच ना. जा, हातपाय धुवून ये, जेवायला वाढते. हो, मला खरंच खूप भूक लागली. तन्मय, हा, हातात काय तुझ्या? हे वीणा माझ्या एका मित्राने गिफ्ट केली. कचऱ्याच्या डब्यात टाकून दे. पण हे काय झालं? तुला माहिती नाही काय झालं ते? आई अगं खरी नाहीये, वाजत नाहीये, प्रतिकृती आहे बस. तरी सुद्धा ती बोलते, आठवणी जाग्या करते. ही गोष्ट मला या घरात नकोय. आई अगं कोणीतरी चांगल्या भावनेने दिली आहे मला. म्हणजे आता घरातल्यांच्या भावनांपेक्षा बाहेरच्यांच्या भावना तुला जास्त महत्वाच्या वाटायला लागल्यात. तर मग मुळापासून त्या भावनाच फेकून द्यायला पाहिजे. आई पण दिवाळीला तुला काय गिफ्ट देऊ असं विचारत होतास ना, हीच भेट हवी आहे मला. मी सांगते तसं कर. ही वस्तू मला डोळ्यासमोर नकोय.
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम्. गुड मॉर्निंग हिरा काका. गुड मॉर्निंग आरुते. रेडी? एकदम रेडी. अगं तू आता आमचं काम करणार आहे, मग तुझं काम करायला आम्हाला काय हरकत आहे? आणि ते वेळेवर नाही का? पण सॉरी, तुम्हाला इतकं पहाटे पहाटे मार्केटला जावं लागतंय. हो ना, रोज तू जाते, एक दिवस मी गेलो तर काय हरकत आहे? पण मला एक सांग आरुते, तू आज करणार काय ग? कळेल ना. जा तुम्ही लवकर. पिशव्या घेतल्या ना सगळ्या? हा, सगळं घेतलं आरुते. हा, या लवकर. हा. हा ये. सगुणाताई, झाली सगळी तयारी? ठीक आहे, तयारच आहे सगळं. हा, बर. चला मग लागूया कामाला. द्या. ऐक बाई बाई. अगं हे काय? हं? आज सकाळी सकाळी अगदी स्वयंपाकघरामध्ये फराळ. हराळ आज माहिती उशीर झालाय, पण आत्या बघतीयस ना तू, आपली किती धावपळ चालू होती गेले काही दिवस. म्हणून म्हटलं उशिरा का होईना पण करूया. अगं कशाला करायचं, बाहेरनं काहीतरी आणलं असतं. बाहेर न आणि आग्रहामध्ये आपली खानावळ आहे आत्या. आपल्या चवीसाठी लोक इथे येतात. फराळ इथेच बनणार. चला. नभाची भेट ही नभासवा वाहिली, तो सूर लागला मैफिल रंगली, ऋण झुणते गुणगुणते जीवन ही असे, हलके तरंग जसे वेचरे शिंपरे मोकळे राग खरे, या स्वरांचे आता पारणे फेडू दे, सूर राहू दे. ह्या वर्षी बाहेरचं फराळाचं खावं लागणार. का असं का? अरे का काय, दरवर्षी न चुकता आरोही फराळाचं बनवते. या वर्षी तिची किती गडबड झाली आहे, म्हणून मी तिला आठवणच केली नाही. तुम्ही बरोबर बोलता फॉरेन का? मग तुम्ही करायचं ना काहीतरी फराळाचं. अगं रोजच्या खानावळीच्या स्वयंपाकातून टाइम मिळेल तेव्हा ना. नाही, आरोहीनी जर फराळाचं केलं नाही तर मी फराळ खाणार नाही. आणि तशी वेळ मी येऊ देणार नाही. क्या बात है. तुमची. ठेव. घ्या. सुपर मस्त आलं. आहा, काय चिवडा झालाय. आरोहीच्या हाताला जी चव आहे ना, ती कोणाच्याही हाताला नाही. अगं आता आम्ही हेच बोलत होतो, यंदा तुझ्या हातचा फराळ खायला मिळतो की नाही आम्हाला. आणि तू आमची इच्छा पूर्ण केलीस. हा, आणि एवढ्या धावपळीतून हे सगळं लक्षात ठेवून केलं तिने. वा. नाही, पण मला सगुणाताई आणि आत्याने मदत केली. हा, सगळं मी नाही केलंय. हो म्हणजे काय, दुसरा पर्याय काय आहे ना त्यांच्याकडे. हो, सकाळी सकाळी उठून बिचाऱ्यांना काम करायला लावलं हे. अलार्म तर एवढ्या पहाटेचा लावला होता ना, म्हणजे जगभरात ना पहिले ताईच उठली असेल. झालं, फराळ खा. खा ना. ए, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. आपण आज भेंड्या खेळूया ना, असं ना एकदम माहोल बनवूया. हा, मस्त मैफिल करूयात. मला ना तुझं गाणं ऐकायचंय. एक मिनिट. मी आणि गाणं माझा काहीही संबंध नाहीये. तुम्हाला ताईला सांगायचं होतं का? नाही, काहीतरी चुकतंय. मला नाही येत. आम्हाला अप्पूनी सांगितलं सगळं काही. तिचं काय ऐकताय, ती वेडी आहे. मला गाणं फक्त ऐकता येतं, गाता येत नाही. कळलं?
बरं हा मी विचारायचं विसरले, आनंदा कुठे आहे? परब काका दिसत नाहीयेत, गेले कुठे? गेले असतील बोंबलत फिरायला. हा काय संध्याकाळी गाणं नाही, आल्यावर बघू. गाणं ऐकवायचंय संध्याकाळी. आक्रमण. मेरे से बच के कहाँ जाएगी ये? तू तू इथे काय करतेस? फराळ द्यायला आले होते. का? दिवाळी आहे ना म्हणून. दिवाळी आहे हे मला सुद्धा माहिती आहे, पण आम्ही काही मागवलं नव्हतं. का घरोघरी फराळ वाटत फिरताय तुम्ही तुमच्या खानावळीची जाहिरात करायला? अगं काय करतेस? त्या दिवशी माझ्याकडनं चुकून तुम्हाला काही बोललं गेलं असेल, तुम्ही दुखावलं गेला असाल, तर मोठ्या मनाने मला माफ करा. एवढंच सांगायला आले होते. आणि आज सणाचा दिवस आहे ना, मोकळ्या हाताने जायचं नसतं, म्हणून हा फराळ. तुम्ही वयाने मोठे आहात, माझ्या आईच्या वयाच्या. सॉरी सॉरी. मी फक्त सॉरी म्हणायला आले होते. उमेद ही तरी देऊन गेले प्रकाश नवे. येते.